गुन्हा कधीही लपून राहत नाही, कितीही प्रयत्न केला तरीही. कायद्यापासून गुन्हेगार वाचू शकणार नाही, कितीही चॅप्टर असला तरीही. गुन्हेगारांच्या हाती पडतील बेड्या. फक्त तुम्ही राहा सावध. प्रत्येक क्षणी पाहत राहा क्राईम टाइम, गुन्ह्यांचा पर्दाफाश. प्रेम झालं, सुखी संसाराची स्वप्न पाहिली, मात्र लग्न करून सासरी आल्यावर जे घडलं ते धक्कादायक होतं. ही घटना आहे पिंपरीतल्या निगडीमधली. पतीच्या दारूच्या व्यसनानं सुखी संसाराचा घात तर केला, पण रागाचा संयम तुटल्यानं नको तेच घडलंय. पाहूया पेत्रस आणि क्रिस्तनाच्या आयुष्यात काय घडलंय ते. नातं तसं हळुवार प्रेमाचं, नातं तसं विश्वासाचं, नातं कधी रुसव्याचं कधी फुगव्याचं. असंच नातं असतं तिचं आणि त्याचं. लग्न म्हटलं की आयुष्याचा तसा मोठा प्रवास असतो. एकमेकांना समजून घेण्यात हा प्रवास सरत असतो, पण एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला तर भावनिक स्फोट होतोच, हे खरं आहे. आता आपण जी कहाणी पाहणार आहोत ती आहे पेत्रस आणि ख्रिस्टिनाची. 5 वर्षांपूर्वी या प्रेम कहाणीला सुरुवात झाली. पहिल्यांदा मैत्री आणि मग प्रेम. तर मग काय, मस्त वाटते ना आज. एकदम छान. तू भेटल्यानंतर आणखी खूप सुंदर वाटतं. हो, पण तुम्हाला कुठे वेळ आहे, आज भेटलास. अगं भेटलो ना, पण हो, पण किती दिवसांनी. काय करणार, वेळेचे प्रॉब्लेम असतात. बरं, तू तुझ्या आईवडिलांना विचारस का? भीती वाटते रे मला खूप. अरे आता कसली भीती? हो म्हणतील ना ते. हे बघ, ही जबाबदारी तुझ्यावरती आहे. हो, पण त्याआधी मला एक प्रॉमिस करशील? कसलं प्रॉमिस? आधी प्रॉमिस तर दे. तुमचं पण असं असतं ना. दारू सोडशील? अगं दारू मी कधीतरी पार्टीमध्ये घेतो. हो, पण प्रत्येक आई वडिलांना असं वाटतं ना त्यांचा जावई निर्व्यसनी असावा. प्लीज प्लीज. हे बघ, मी खरोखर निर्व्यसनी आहे. आणि एक सांगतो, तू भेटल्यानंतर दारू सोडणार म्हणजे सोडणार. नक्की? नक्की. तुला माझ्यावर विश्वास आहे ना? हो आहे. बरं, आता जेवूया का? हो. ओके चल. बोल ना काहीतरी. काय बोलणार आहे आता, आणखी काय बोलायचं? भूक लागली नाही का? मला तर असं वाटतं तास आपण असंच एकमेकांकडे बघत बसावं. आणि मग पोटोबाचं काय? तुझ्याकडे बघूनच पोट भरलं आज माझं. अरे क्या बात आहे. म्हणजे खरं म्हटलं तर आपण हॉटेलमध्ये बसलेलो, थोडं तरी खावं लागेल की नाही? आपण आत्ताच लग्न करूया? ठीक आहे, तुझी इच्छा असेल तर तसं. त्यानं तिला दिलेलं वचन त्यानं काही पाळलं नाही. आता इथंच घात झाला. आनंदानं प्रेमाचं रूपांतर लग्नात झालं, पण पेत्रसच्या दारू पिण्याच्या सवयीनं ती खूप त्रस्त झाली होती. मित्रांबरोबर तो दारू प्यायचा इतका की त्याला कुणीतरी घरी सोडायला यावं लागायचं. दारू पिण्यासाठी त्याला कुठलंही कारण नको होतं. तुम्हारे साथ तो बैठने का ही मजा कुछ और है. अरे अपना पीटर भाई है. देख भाई, अपना रोज की पार्टी है भाई. अभी बस बस क्या? इतना भी दारू मत. हाँ एन्जॉय. काय एन्जॉय. आता संसार चांगला झाला, सुरुवात झाली मस्त. आता तुम्ही पिणं थोडं कमी करा. असं नाही, पितो आपण काय एन्जॉय म्हणून. अरे एन्जॉय ठीक आहे, पण काय इथे
ऐसा ना पीटर भाई, हाँ अभी शादी हो गई बोले तो थोड़ा दारू वारू कम करो. अरे आपण कधीतरी भेटतो ना, आपले मित्र फ्रेंड आहे तू. अरे भाई पीटर भाई सांगायचं विसरलो मी. हा परवा वहिनी भेटलेल्या मला, काय बोलत होत्या मित्राला समजवा. किती प्यायला लागला आता. कमी कर कमी कर. ऐक, सुधर झालं थोडं, कमी कर ना तुझं. हे बघ बाई, ती माझी बायको आहे आणि तिला काय इतकं महत्व द्यायचंय. तिला माहितीये ना आपण एन्जॉय करतो. काय काय याच्यात काय. कैसा पीटर भाई, हाँ. क्या है अभी शादी हो गया हा. तो अपने घर के दूसरे के घर पे जाके बताना नहीं चाहिए ना. अरे दुनिया में काय पीटर भाईची शादी झाली काय. हा. अरे खाली एन्जॉय कर. एन्जॉय, अरे एन्जॉय लाईफ आहे का नाही. आधा खंबा है क्या लेने का है. ए, देख पीटर भाई बोला ना, मी बोललो ना काय. बोला तर बोला. घरी जायचं तुला. अरे आधीच किती झाले बघ. अरे काय ते आपले. संकोचला तिचं. अरे सर सिगरेट मांगा भाई, सिगरेट मांगा. मग काय टेन्शन नाही. ले ना. नको बास तुला. अरे तुम लो तो यार एक कोण पेगा. मला वाईट वाटतं यार, तू चांगला लाईफ अरे समजून तू काय. तिला माहितीये ना. तळीराम दोस्तांसाठी तो पैशांची उधळपट्टी करायचा, दारू प्यायचा, मजा मस्ती करायचा. ती मात्र त्याला समजावून समजावून थकायची. आता ती पुरती वैतागली होती, कारण तो नुसता दारू पित नव्हता तर तिच्याशी भांडणही करायचा. 3 वर्षांच्या आपल्या मुलाचाही तो विचार करत नव्हता. पीटर, वाजले बघ किती. जेवायचं नाहीये, किती उशीर. हा, रोज रोज आपलं दारू दारू दारू. ए उन्हामुळे उशीर झाला, उन्हामुळे उशीर झाला. तू रोज ते पीत बसतोस ना म्हणून. आणि तू कुठे गेली होतीस आता. हा? मी कामासाठी गेले. काय कामासाठी. कोणत्या कामासाठी गेली होती. पप्पांचा फोन आला होता म्हणून गेली होती. पप्पांचा फोन की आणखी. शी, ए काही बोलू नकोस हा, वाटेल तसं. हे बघ, का सारखे सारखे तुला फोन येतात. मला पप्पांचा फोन आला होता म्हणून मी गेली होती. अरे सोड, सतत पप्पाचे फोन येतात काय तुला. पीटर, हा. तू संशय घेतोस माझ्यावर. ए शानपत्ती करू नको जास्त. काय काय लक्षात आलं ना तुला. सारखी फोन चालू असतो तुझा. काय काय नाटक काय आहे तुझी. हा? हे बघ, शी, मी तुझ्यावर विश्वास ठेवून आई बाबांना सांगून कन्व्हिन्स करून तुझ्याशी लग्न केलं. तू माझ्यावर संशय घेतोस. ए उगाच डोक्याला ताप देऊ नका. माझ्या आयुष्याची ना वाट लावलीस तू. ए काय पण बोलू नको. चल काय. पीटर, तू माझ्यावर संशय घेतोयस. ए सारखे सारखे फोन कुणाची येतात तुला. सारखे व्हॉट्सअपवर कुणावर बोलत बसतेस. तोंड सांभाळून बोला. ए मला फसवते काय. मला फसवते. मग सारखी काय फोन करते सारखी. मला ना आता कंटाळा आला तुला सांगून सांगून. आता मला राहायचंच नाही तुझ्या जवळ. हे मला काय सांग, कुणाबरोबर जाणार आहेस तू. सोड मला. नाव सांग ना, कुणाबरोबर जाणार आहेस. अरे पिता, कुणाबरोबर सोड जाणार? मला. नाव सांग ना. नाव मला सांग. राहायचंच नाहीये तुझ्या बरोबर. सांग नाव. कसं जगू मी तुझ्या बरोबर. कंटाळा आलाय मला. कंटाळ. नाही जगायचंय आता. नाही जगायचंय. नाही जगायचंय. हे बघ, काय डोक्याला ताप. तू आता जा. तू आता जा. जा आताच. रोज दारू पिणं आणि क्रिस्तिनाशी भांडण करणं हे पेत्रससाठी रोजचं झालं होतं. पण त्याच्या जाचाला तोंड देणं क्रिस्तिनाच्या डोक्याबाहेर गेलं. आता क्रिस्तिनाला एकच निर्णय घ्यावा लागला. काय होता तो निर्णय. या निर्णयानं नेमकं काय घडलं ते आपण पाहणार आहोत. पण आता वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेच जाऊ नका. मी लगेच परततोय. पाहत राहा क्राईम टाईम, गुन्ह्यांचा पर्दाफाश. पेत्रस दारू पिऊन भांडण करत होता. त्याच्या त्रासातून बाहेर निघण्यासाठी तिनं त्याचं घर सोडून आई वडिलांच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला.
पण पेत्रस तिला तिथंही जाऊन त्रास द्यायचा आणि इथूनच या घटनेला सुरुवात झाली, ज्या घटनेनं सगळ्यांनाच हादरा दिलाय. कोणावर जायचे तुला? आता त्याचं हे सगळं अति झालं होतं. ती तरी किती सहन करणार. आता तिनं निर्णय घेतला आणि त्याचं घर सोडून ती तिच्या आई वडिलांकडे राहायला गेली. काय झालं बेटा? अरे अरे हो, त्या मुलीला इकडे दे मला. तू बस, मेला झोपवून येतो. बेटा बेटा काय झालं बेटा? हा पप्पा मी चुकले. अरे हो शांत हो शांत हो. अगं मी बसले, मला माफ. हो अगं ऐकलंस का? हो हो अरे बाहेर आले आले. पप्पा माफ करा मला, मी नाही ऐकलं. अगं काय झालं ग? शांती शांत. काय झालं किती मारलंय बघ ना. पण मारलं का तुला? दारू तू रडायचं थांब. आपण लुसिया सूर्यकांत बोर्डे आणि सूर्यकांत संतोष बोर्डे या कहाणीतले महत्वाचे पात्र आहेत. त्यांच्या भोवती ही गोष्ट फिरत नसली तरी त्यांचा सहभाग काही लपून राहण्यासारखा नव्हता. लग्न झालेली मुलगी तिचं घर सोडून येते तेव्हा साहजिकच तिच्या आई वडिलांचा राग अनावर होतो. मी तुला सांगितलं होतं ना त्या मुलाशी लग्न करू नको म्हणून. हो बघा ना, बघ कसं मारलंय माझ्या पोरीला. बरं तू जाऊ नको आता त्यांच्याकडे. बघतेच त्याला आता. काही दिवसांनी तो सुधारेल, दारू सोडेल आणि पुन्हा चांगला संसार करेल अशी अपेक्षा सगळ्यांना होती. पण त्याच्यात काही सुधारणा नव्हती. पण दिवसेंदिवस तो बिघडतच चालला होता. तो तिच्या आई वडिलांच्या घरी यायचा, बिल्डिंग खाली उभा राहून पत्नी, सासू सासरे यांना शिवीगाळ करायचा. त्याच्या वागणुकीचा सोसायटीत राहणाऱ्या रहिवाशांना सुद्धा त्रास होत होता. बोर्डे, एक मिनिट मला वेळ देता का? काय बोल? ते तुमचे जावई जे आहेत ते इथे येतात आणि दारू पिऊन धिंगाणा घालतात. ते कितपत तुम्हाला योग्य वाटतं? बघा, या सोसायटीचा मी अध्यक्ष आहे. लोक माझ्याकडे येऊन तक्रार करतात. तुम्ही तुमच्या जावयांना समजावा. अहो पण किती वेळा समजावायचं त्याला? अगोदर पोलीस स्टेशनला भरपूर कंप्लेंट्स दिले, पण पोलीस देखील त्याला बेवडा समजून सोडून देतात. बघा, तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, मला त्याच्यावर काही बोलायचं नाही. दारू पिऊन उगीच लोकांना त्रास होतो इथे, आणि या सोसायटीत चांगले लोक राहतात. बघा सर, तो तुमचा घरगुती प्रश्न आहे, परंतु उगीच चांगल्या लोकांना त्रास नको व्हायला. आम्ही जर कंप्लेंट केली तर तुम्हाला महागात पडेल. बघा साहेब, आम्ही पुन्हा त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो, पण तुम्हाला कोणालाही त्रास होणार नाही. काय बघा, परत परत आम्हाला सांगायची वेळ आणू नका. हो हो, काही काळजी करू नका. पेत्रस समजावण्याच्या पलीकडे गेला होता. पेत्रस मनतोडे शनिवारी रात्री 11:30च्या सुमारास दारूच्या नशेत त्याच्या घरी आला. त्यावेळी त्याने पत्नी क्रिस्टिनासह सासू सासऱ्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आता दुपारची वेळ झाली, जास्त खेळायचं नाही. चला आराम करा. चला 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 आराम करा. चला चला लवकर. बॉल घेऊन झोपा. काय कशाला आलायस तू? माझ्या बायकोला भेटायला. माझ्या दारात उभायस तू? आवाज खळे. कशाला आलाय? चालायला बायकोला भेटायला आलोय. दारू पिऊन माझ्या दारात यायचं नाही म्हणून सांगितलं होतं ना. माझी बायको आहे. तुझी बायको असली तरी माझी मुलगी आहे. 1 वर्ष माझ्या घरात येते. आता तुला आठवलं का रे? माझी बायको भेटते. सरळ उभा राहायला शिक जरा. बायकोला भेटायला. मूर्ख माणसा, तळहाताच्या पोडाप्रमाणे जपले मी तिला. कधी दुःख होऊ दिलं नाही, कधी तिच्या डोळ्यामध्ये अश्रू पाहिलं नाही मी. पण तुझ्या नादी लागली आणि काय केलंस तिचं? अरे बायकोचा अर्थात हे कळतो का तुला? खूप लावलीस तिला आणि घेऊन गेलास तिला, लग्न केलंस तिच्याशी. बाजूला हो, चालायला तमाशा नकोय माझ्या दारात. शेवटचं सांगते तुला मी. रोज येतोस खाली, बिल्डिंगच्या खाली उभा राहतोस, शिवीगाळ करतोस का? काय तमाशा लावलायस?
रोज येतो ट्रेनिंगच्या खाली उभा राहतो मी काय करतो अरे निर्लज्ज माणसा तो माणसात आहेस का ए अरे तमाशा नकोय माझ्या घरात अरे सोड तिला सोड तिला काय लावलंयस तू सोड सोड दररोज होत असलेल्या त्रासाला कंटाळून पत्नी ख्रिस्टिनानं नको तेच केलं. पेत्रसच्या डोळ्यात लाल चटणी टाकली. त्यानंतर पेत्रस खाली पडला. त्यावेळी शेजारीच असलेला दगड उचलून ख्रिस्टिनाने पतीच्या डोक्यात घातला. दरम्यान सासू सासऱ्यांनी देखील पेत्रसवर हल्ला चढवला. त्यांनी लोखंडी पाना तसंच कपडे धुण्याचं धुपाटणं पेत्रसच्या डोक्यात घालून त्याला जबर जखमी केलं. या हल्ल्यात पेत्रसचा जागीच मृत्यू झाला. पत्नीने त्याच्या डोळ्यामध्ये मिरचीची पूड टाकून त्याच्या डोक्यात दगड मारून त्याची हत्या केलेली आहे. आणि त्याचबरोबर त्याचे जे आईवडील आहेत ते या घटनेमध्ये तिच्या बरोबर होते. या प्रकरणी पत्नी ख्रिस्टिना मनतोडे, सासू लुसिया बोर्डे तर सासरा सूर्यकांत बोर्डे यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर पेत्रेसच्या पत्नी, सासू आणि सासऱ्याला पोलिसांनी अटकही केली आहे. खूप त्रस्त झालो म्हणून एखाद्याचा जीव घेणं हे कधीच योग्य नाही. आपण आपल्या भावनांवर संयम ठेवणं खूप गरजेचं आहे. एखाद्याला विश्वासात घेणं ही तितकंच गरजेचं आहे. संकटापासून पळ काढणं हा उपाय नक्कीच नाहीये. आरोपींनी जे केलं ते कधीच योग्य नाही. कारण गुन्हा कधीही गुन्हाच असतो हे विसरून चालणार नाही. गोविंद वाकडे, IBN लोकमत, निगडी. दारूनं अनेकांच्या संसाराची राख रांगोळी झाल्याचं आपण पाहतो. आजच्या घटनेलाही तशीच पार्श्वभूमी होती. पण एखाद्याचा जीव घेणं त्यामागचा पर्याय नक्कीच नाही. क्राईम टाईम या लोकप्रिय कार्यक्रमातून आम्ही गुन्ह्यांचं किंवा गुन्हेगारांचं उदात्तीकरण करत नाही, तर गुन्ह्यांपासून आपल्याला सावध करण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. कारण आपण जिथं असतो तिथं आजूबाजूलाच गुन्हा वावरत असतो. ऐन मोका साधून गुन्हा घडत असतो. म्हणून काही आढळलं संशयास्पद, पोलिसांना कळवा बिनदिक्कत. आजच्या भागात इथेच थांबतोय. सावध राहा, प्रत्येक क्षणी पाहत राहा क्राईम टाईम, गुन्ह्यांचा पर्दाफाश.